किनी टोल नाक्यावर मोठी कारवाई, 86 लाखांच्या मुद्देमालासह चोरटा जेरबंद। कर्नाटकातील गदग शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्स येथे काल पहाटे झालेल्या चोरी प्रकरणी तब्बल 86 लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार झालेल्या चोरट्याला पेठ वडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश मिळवले। अहमदाबादमधील नागपूरवाला चाळीत राहणारा चोरटा महम्मद हुसेन याने 3 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये चोरी केली। चांदीचे दागिने, मौल्यवान खडे, रोख रक्कम असा मिळून 86 लाखांचा मुद्देमाल घेऊन तो कर्नाटकहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने पसार झाला होता। घटनेची माहिती मिळताच पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी तातडीने पथक तयार करून किनी टोल नाक्यावर सापळा रचला। काल सायंकाळी 5च्या सुमारास एक कर्नाटक बस टोलवर आल्यानंतर पोलिसांनी प्रवाशांची कसून झडती घेतली। यावेळी संशयित महम्मद हुसेन प्रवाशात असल्याचं निदर्शनास आलं। त्याच्याकडील 2 बॅगची तपासणी केली असता त्याने चोरीची कबुली दिली। आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमालासह पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। पुढील तपासासाठी गदग शहराचे DYSP मुर्तुजा कादरी, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांचं पथक पेठ वडगाव येथे दाखल झालं। त्यानंतर आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, PSI माधव दिघोळे, कर्मचारी आबा गुंडनके, महेश गायकवाड, राजू साळुंके, अनिल अष्टेकर, शरद मेनकर यांचं विशेष योगदान राहिलं। KK न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।